शेतकरी मित्रो नमस्ते. श्री कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी आपण आंधळी या ठिकाणी आपला हा बियाणे निर्मितीचा प्लॉट आहे. टोटली हा 22 ऑगस्टची आपली लागण की आज आपण बरोबर 32 ते 35व्या दिवशी जटाकोम मोडणी केली होती. त्यानंतर फुटव्यांची जी संख्या आहे ती संख्या बरोबर जेवढी पाहिजे तेवढी अपेक्षित संख्या आपणास करेक्ट आलेली आहे. आपल्या ग्रुपचे नव्यानं सभासद झालेले शेतकरी पाहुणे पण आहेत. सर नमस्ते. सर आपले पूर्ण नाव? माझे नाव नारायण किसन पाटील, मुक्काम पोस्ट तुरची गावचा, मी तासगाव तालुका. तर सर हा 62 दिवसाचा प्लॉट आहे. 35व्या दिवशी आपण जटाकोम मोडणी केली. तर एकंदरीत आज रोजी फुटवे आणि त्यांची संख्या नियोजन कसं वाटते तुम्हाला? भरपूरच फुटवे आणि संख्या नियोजन झाले. आता एक हे सगळं नियोजन एवढं मोठं झालं की बाळ फोडणीच असेल असं वाटतं. आता बाळ बांधणीला आलेलंच आहे. एक 5 ते 6 दिवसामध्ये थोडीशी आता आपण आज 9-24-24 युरियाचा डोस दिलेला आहे. पावसाची आपत्ती झाल्यामुळे ट्रीटमेंट जरा टाईम घडली नव्हती, पण आज हा पूर्णपणे हा प्लॉट अतिशय सुस्थितीत आहे. उद्या आपण याला नायट्रो पॉवर आणि PSP सिलिकॉन याची फवारणी घेणार आहोत व त्यानंतर एक 8 दिवसामध्ये याची बाळ बांधणी करणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरी 1-2 फवारणी झाली की लगेच मोठी भरणी. एकंदरीत सर हे जे नियोजन वाटते हे नियोजन आपलं पाहिल्यानंतर समाधान वाटतंय ना? कारण ऊसाची फुटवे संख्या प्रत्येक ठिकाणी एकसारखी समान दिसते ना चांगली. कमीत कमी 15 ते 18च्या लगभग तर 15 सर्वसाधारण एक 8-10 ते 12 तर संख्या अपेक्षित पाहिजे तेवढी बरोबर झालेली आहे. 15च्या लगभग संख्या आहे. याच्यातील काय करतो आपण, बारीक किचनट कोंब असलेली काढून बरोबर सशक्त चांगले कोंब ठेवून बरोबर सर्वसाधारण एक 8-10 ते 12 एवढी संख्या मेंटेनमध्ये ठेवणार आपण बरोबर. ओके सर, आज आला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. अजून शेतकरी मित्र याच्यामध्ये जे एक व्हिडिओ बनवताना तुम्हाला सांगावंसं वाटतं की सर्वसाधारण हे मिरचीचं पीक आहे आपलं, हे ऊसामध्येच आपण लावलेलं आहे. सर्वसाधारण मिरचीच्या झाडांना व्हायरसचा याचा प्रादुर्भाव असतो, पण आज ही आपल्या मिरची एवढी मोठी झालेली आहे पण कुठेही याच्या व्हायरसचा याचा प्रादुर्भाव कुठेही दिसत नाही. फक्त आपल्या ऑलराऊंडर PSP नायट्रो पॉवर याच्या फवारणीचाच हा रिझल्ट आहे.